तर नमस्कार मित्रांनो, मी गोविंद पावरा। मित्रांनो, या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत वाळूसाठी पुन्हा लिलाव पद्धत। घरकुल योजनासाठी 5 ब्रास वाळू मोफत। किती? 5 ब्रास वाळू मोफत आणि डेपो पद्धत रद्द। मित्रांनो, तर 1 लाखाचा दंड कोणाला असेल आणि परराज्यातून वाहतुकीवर कर, कृत्रिम वाळूवर भर, या प्रश्नांचे उत्तर आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। तर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करा। खाली एक नाव आहे सबस्क्राइब असं, त्या नावाला दाबा आणि चॅनलशी जुळा। अशाच महत्त्वाच्या अपडेट माहिती आपल्या महाराष्ट्र मराठी भाषेमध्ये मिळवण्यासाठी। तर मित्रांनो, चला पाहूयात आपण अपडेट काय आहे। तर मित्रांनो, नदी खाडी पात्रातील वाळू उत्खनन व विक्रीसाठी राज्यात पुन्हा लिलाव पद्धत लागू करण्यात आली असून सध्याची डेपो पद्धत रद्द करण्यात आली आहे। ठीक आहे, तर रद्द करण्यात आली आहे। तर बांधकामासाठी आता कृत्रिम वाळूचा वापरावर भर देण्यात येणार असून विविध शासकीय योजनांमधील घरकुलांच्या लाभार्थ्यांसाठी 5 ब्रासपर्यंत वाळू मोफत देण्याचा समावेश नवीन वाळू धोरणात करण्यात आला आहे। 5 ब्रास, ठीक आहे। तर वाळू माफियांची गुंडागिरी मोडून काढण्यासाठी आणि वाळू उत्खनन व चोरटी विक्री त्यातील प्रचंड भ्रष्टाचार याला आळा घालण्यासाठी तत्कालीन महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी लिलाव पद्धत बंद करून डेपो पद्धत लागू केली होती। तर मित्रांनो, वाळू लिलावाचे अधिकार जिल्हाधिकाऱ्यांना असतात, पण ते पारदर्शक पद्धतीने होत नाहीत। वाळू माफियांकडून इतर कोणालाही त्यात बोली लावून दिली जात नाही, अशा अनेक तक्रारी होत्या। तर मित्रांनो, अतिरिक्त जिल्हाधिकारी, उपजिल्हाधिकारी, तहसीलदार यांच्यावर प्राणघातक हल्ले, मारहाणीचे अनेक प्रकार राज्यात झाले होते। तर त्यानंतर लिलाव पद्धत रद्द करून शासनामार्फत डेपो उभारणी करून वाळू उत्खनन व विक्रीची पद्धत गेले काही वर्षे सुरू होती। मात्र महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या पुढाकाराने आता डेपो पद्धत रद्द करून पुन्हा लिलाव पद्धत लागू करण्यात आली आहे। तर मित्रांनो, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत मंगळवारी नवीन वाळू धोरणास मंजुरी देण्यात आली आहे। तर मित्रांनो, आता पाहूयात आपण की 1 लाखाचा दंड कोणाला आहे। ट्रॅक्टरद्वारे अवैध गौण खनिज वाहतूक केल्यास 1 लाख रुपयांचा दंड आकारला जाणार आहे। हे येथे आपल्याला लक्षात ठेवायला पाहिजे। तर मित्रांनो, नवीन धोरणानुसार आता पर्यावरण विभागांच्या परवानगीनंतरच नदीपात्रातील वाळू गटांसाठी जिल्ह्यातील प्रत्येक उपविभागीय अधिकाऱ्यांच्या कार्यक्षेत्रातील सर्व वाळू गटांचा एकत्रितरित्या एकच लिलाव करण्यात येईल। हे आपल्याला लक्षात ठेवायला पाहिजे मित्रांनो। या लिलावाचा कालावधी 2 वर्षासाठी राहील। किती? 2 वर्षासाठी कालावधी राहील। तर मित्रांनो, खाडी पात्रातील वाळू गटांसाठी महाराष्ट्र सागरी मंडळाने निश्चित केलेल्या प्रत्येक वाळू गटांसाठी लिलाव पद्धतीने कार्यवाही करण्यात येईल। या लिलावाचा कालावधी 3 वर्षाचा राहील। तर मित्रांनो, आता पाहूयात परराष्ट्रातून वाहतुकीवर कर। तर मित्रांनो, राज्यात अन्य राज्यामधून येणाऱ्या वाळूवर स्वामित्व धन आकारणी होत नाही। त्यामुळे बांधकाम व्यावसायिकांना राज्यातील वाळूपेक्षा ती किफायतशीर ठरते। या वाळूचे ट्रक क्षमतेपेक्षा अधिक भरलेले असतात व राज्यातील रस्त्यांवर त्यामुळे खड्डे पडतात। रस्त्यावर तुम्ही पाहिले असाल मित्रांनो, त्यामुळे परराज्यातून येणाऱ्या वाळूवर वाहतूक कर आकारणी करण्याची सूचना मंत्रिमंडळ बैठकीत काही मंत्र्यांनी केली। तर मित्रांनो, वाळू धोरणावर बैठकीत सविस्तर चर्चा झाली। मंत्री भरत गोगावले, संजय शिरसाट आदींनी काही सूचना बैठकीत केल्या आहेत। तर मित्रांनो, आता पाहूयात कृत्रिम वाळूवर भर। काय? कृत्रिम वाळूवर भर। तर मित्रांनो, नैसर्गिक वाळूचा तुटवडा विचारात घेता कृत्रिम वाळूसह प्रोत्साहन देण्यात येणार आहे। त्या दृष्टिकोनातून सुरुवातीला विविध शासकीय निमशासकीय बांधकामांमध्ये 20% किती मित्रांनो? 20% कृत्रिम वाळू वापरणे बंधनकारक करण्यात येणार आहे। या बांधकामांमध्ये पुढील 3 वर्षात कृत्रिम वाळूचा वापर बंधनकारक करण्यात येणार आहे। राज्य शासन लवकरच कृत्रिम वाळू वापराबाबत धोरण तयार करणार असल्याचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी सांगितले। तर मित्रांनो, अशाच महत्त्वाच्या अपडेट माहिती मिळवण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका। चॅनलला सबस्क्राइब करा, खाली एक नाव आहे सबस्क्राइब असं, त्या नावाला दाबा आणि चॅनलशी जुळा। अशाच महत्त्वाच्या अपडेट माहिती मिळवण्यासाठी आपल्या महाराष्ट्र मराठी भाषेमध्ये। तर मित्रांनो, डिस्क्रिप्शनमध्ये एक लिंक आहे व्हॉट्सअप चॅनलची, त्या व्हॉट्सअप चॅनलला नक्कीच जुळा, जेणेकरून महत्त्वाचे अपडेट आपण व्हॉट्सअपवरती लवकरात लवकर पाहू शकतो या उद्देशाने। तर मित्रांनो, भेटूयात पुढच्या महत्त्वाच्या अपडेटमध्ये। जाता जय महाराष्ट्र।